कार्यक्रम सुरू करता येईल. कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्यावं म्हणजे आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. प्रथम मी मनोहर आणि ताईंना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्यांच्या काही बालपणीच्या आठवणी सांगायच्या असतील तर त्या सांगाव्यात. आवाज आवाज बालपणीच्या आठवणी बऱ्याच आहेत माझ्या. माझं बरंचसं बालपण हालेश्वरला गेलं पुणे आजोळी आणि त्याच्यानंतर सुद्धा वारंवार माझं जाणं होतच आहे. त्याच्यानंतर मुंबई वगैरे ठिकाणी गेलो आणि बालपणाच्या खास आठवणी ठीक आहे. ताईंना ते सांगायचं. मला माझं बालपण आठवत नाहीये काय. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ आपण असं धरूया की त्यांच्या प्रेमविवाह आहे आपल्याला माहितीच आहे. तर त्यानंतर त्या आधीचा काळ ते विसरलेले आणि आपण पुढे जाऊया. तर त्यामुळे आता तो विषय आला असेल तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या दोघांचं प्रेम कसं काय जमलं. कारण एक व्यक्ती मुंबईला आणि एक भुसावळला आणि मग हे काय म्हणजे मुंबई भुसावळ पॅसेंजर होती की एक्सप्रेस होती की काय कसं काय झालं आणि त्याला काय प्रेमपत्र गाठीभेटी कसं काय झालं हे जरा आम्हाला उत्सुकता ऐकण्यासाठी. तर तुम्ही थोडक्यात सांगा जरा आम्हाला मार्गदर्शन आजच्या तरुणांना. आजच्या तरुणांना पॅसेंजर नव्हती बरं मेलपेक्षा थोडा फास्ट कॉल केलं तरी मला माहिती नाही. कारण आमचं जमलं आम्ही दोघं ह्याच्या अगोदर भेटतो लग्नाच्या अगोदर. त्याचं कारण तिची जी काकू ती माझी बहीण त्याच्यामुळे तिचं आमच्याकडे येणं जाणं असेल. तर तिथे आमचं काय म्हणतात मनोमिलन म्हणता येणार नाही. कदाचित आम्ही एकमेकांना आवडू लागलो असेल म्हणून मी एक दिवस बिया केला मानाचा. आणि खरं म्हणजे त्या प्रकाश त्याची आठवण असेल मी त्याच्याबरोबर तिला एक पत्र पाठवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर फारच खात्री वाटलं की प्रकाश बरोबर ती का आणखी म्हणून तो बेस कॅन्सल केला. त्याला सांगितलं तो सगळं विसरून जाईल. आणि नंतर कोणी मला वाटतं आता काय कुणी पाठवलं जर रजिस्टर पोस्टला तिला पत्र वाटलं एडी आली का अॅक्नॉलेजमेंट देऊ मिळाले त्याचं कोणी गमत तिला जर पत्र मी पाठवलं ते अशाला पसंत की घरात नव्हतं. तिच्या वहिनीने घेतलं आणि ते फोडून वाचलं. कल्पेटी जाऊ तर ते आधीच पब्लिक झालं प्रकरण. आता काही विशिष्ट कारणामुळे मी वाईट होतो म्हणून नव्हे पण त्यांचे काही विचार वेगळे असल्यामुळे त्यांच्या घरनं आमच्या लग्नाला विरोध होता. तर शेवटी आमचे जे टाक आहे माझे मेवणे ह्यांनी थोडीशी मध्यस्थी करून ते आमचं लग्न जुळवून आणलं आणि त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. त्याच्यामुळे मी म्हटलं की आमची फ्रॉन्टियर ती अशा झाली. कारण की मला वाटतं तिला पहिलं पत्र लिहिल्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर लग्न होऊन गेलं. त्यामुळे आम्हाला जास्त काही प्रियाला राहणारा वेळ मिळाला नाही किंवा प्रेमपत्रांच्या एक्सचेंजचा काही वेळ मिळाला नाही. ताईंना काही त्या संदर्भात सांगायचं. एक मिनिट याच्या बाबतीत थोडी रंजकता अशी आहे
की जे विरोध मिळण्यात आलं, कारण या सगळ्या साक्षी किंवा याची मला पूर्ण माहिती आहे की आमचे तात्या म्हणजे यांचे जे म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांना अप्पा मिळाशी आमचे अप्पा, त्यांना हे लग्न व्हावा फार उत्पन्नापासून वाटत होता. परंतु तात्यांचे एक मामा होते, ते म्हणजे रामकृष्ण मामा. हे अत्यंत कर्मठ, म्हणजे आपण ते तूप किंवा आपलं हे सध्या कोणती सिरियल चालू आहे, नाही होता, त्यातल्या कर्मठ माणसं इतके असते सनातनी. ते म्हणाले शांताराम म्हणजे आमच्या काकांना, शांताराम हे लग्न मला मुळीच मान्य नाही. मग त्यांनी घोडा घातल्यानंतर तात्यांना चालविचार सुरू झाली. पण हे तिघं अत्यंत हतबल जाणार होते. म्हणजे ते काय म्हणतात, ते हे जर कर्मठ होते तर ते थोडासा सामोपचारण घ्यायचा प्रयत्न करत होते, याचा काही मार्ग नाही का वगैरे. परंतु या लग्नात ते खरंच आणि त्यांना काही वासंती आणि मधुदान नक्की झालं. त्यांनी निर्धार केला होता, काय खूप पाणी आम्ही वी आर मेड फॉर इच अदर आणि आम्ही त्यामुळे मग शेवटी आमच्या तात्यांनी वडिलांना सांगितलं, वडिलांचं कधीच कधी मिळत नव्हता, तात्यांच्या शब्द पूर्ण मानायचे की बाबा आप्पा आणि आप्पा मिळायचं नाही सांगितलं की आता आपण जास्त रबत आणण्यात आहे. त्या दोघांची इच्छा आहे, आपण नियतीवरती सोडून देऊ आणि नियतीला काय करायचं असेल ते नियती ठरव. त्याप्रमाणे झालं आणि शेवटी हा तो पत्राचा मिळाला, त्याच्या पत्राच्या याच्याप्रमाणे तुम्ही सांगितलं आणि असं हे लग्न झालं. आम्हाला त्यात फार आनंद वाटला आणि उत्तम झालं, सगळ्यांच्या मनात वाटला हा आनंद. धन्यवाद. या पुढचा प्रश्न मधुकरला विचारतोय की मॅकेन्झी, रिझर्व्ह बँक व बँक ऑफ इंडिया असा उत्तरोत्तर तो नोकऱ्या बदलत आणि उत्तरोत्तर वर चढत गेला. तर थोडक्यात काही त्यांनी आयुष्याचं ध्येय निश्चित केलं होतं का आणि करिअर प्लॅनिंगच्या दृष्टीने आणि ह्या यशाचं गमक कशात याबद्दल काही प्रकाश टाकू शकेल का? मॅकेन्झी आणि रिझर्व्ह बँक, बँक ऑफ इंडियाचं नाव घेतलं, त्याच्यात आणखीन एक ॲडिशन्स करतो मी की मी सेक्रेटरिएटमध्ये 16 दिवस काम केले. तर तिथल्या एका माणसाने मला, तुम्ही जेव्हा राजीनामा सादर केला तर तिथल्या एका माणसाने मला सांगितलं, तुम्ही इथे टिकणार नाही जास्त पैसे, तुम्हाला माहिती होतं, पण तुम्ही इतक्या लवकर राजीनामा द्यायला असं वाटलं नव्हतं. नंतर आता तिथे मी 16 दिवस काम केलं. नंतर रिझर्व्ह बँकेमध्ये 3.5-4 वर्ष केलं. आणि आत्ता रिझर्व्ह बँकेची जी परिस्थिती आहे, म्हणजे परिस्थिती नसेल की तिथल्या नोकरांची जी परिस्थिती आहे, सर्व्हिस कंडिशन्स आहेत, तशा आमच्या वेळेला नव्हत्या. जुनी गोष्ट आहे. आणखी तिथे पुढे फारसे काही प्रगतीला काही फारसा भाव नव्हता. तेव्हा मी काहीतरी दुसऱ्या बेटर प्रॉस्पेक्ट्सच्या ह्याच्यात शोधात होतो आणि ते मला, आणि ते खरं म्हणजे खूपच मोठं धाडस होतं की रिझर्व्ह बँकेसारखी नोकरी सोडून ते मला बऱ्याच लोकांनी मोठा करण्यात आला. तिथनं मॅकेन्झी नावाच्या एका कंपनीत गेलो आणि मॅकेन्झी हे नाव जरी इंग्लिश वाटत असलं तरी ती इंग्लिश वगैरे कंपनी नव्हती, ती कंपनी होती मारवाडी. तर तिथे मी अकाउंट्स ऑफिसर म्हणून गेलो, तर लोकांनी मला त्याला मोठा काढलं आणि ते म्हणतात ना की उडी बरोबर पडली की सगळे टाळ्या वाजवतात आणि ती हुकली की त्याची चिंतू करतात. त्यातला प्रकार नाही, माझी उडी नशिबाने बरोबर ठरली आणि त्याच्यानंतर मला बँक ऑफ इंडियामध्ये चान्स मिळाला आणि त्याच्यानंतर मग पुढचा इतिहास माहिती आहे लोकांना. तर त्याला ध्येय वगैरे असं काही, म्हणजे मला बँकिंगमध्ये करिअर करायची हे आवड होती नाही असं नाही, म्हणूनच मी रिझर्व्ह बँकेत त्यामध्ये जॉईन झालो, सेक्रेटरीमध्ये नोकरी होती. पण त्याच्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा मला बऱ्यापैकी चान्सेस मिळत गेले, कामाचं चीज होत गेलं आणि म्हणून मी तिथूनच रिटायर झालो शेवटी. काही नाही, थोडक्यात प्रश्न विचारतो की मधोगांची नोकरी अशी होती की वारंवार त्यांची बदल्या होत असत आणि दर ठिकाणी नवीन नवराज्य, नवीन जागा, वेगवेगळ्या नवीन संस्कृती, वेगवेगळे शेजारी.
तर त्यांना काही त्याच्यात अडचणी समस्या किंवा काही शिकण्यासारखे अनुभव आले का? कारण एकटेपणा वाटू शकतो, काहीतरी अस्वस्थपणा वाटू शकतो, भीती वाटू शकतो, तर त्या दृष्टीने काही सांगता येईल का थोडक्यात? काही सांगण्यासारखं नाहीये, पण जरा बोलका स्वभाव असल्यामुळे माझी मैत्री खूप झालेली आहे. आणि मला खरं म्हणजे आठवड्याचं 7 दिवस सिंगापूर सारख्या ठिकाणी सुद्धा कमी पडायला लागले. प्रत्येक दिवशी वेगवेगळा कार्यक्रम, कधी भाजी आणणे, कधी स्पीच करणे, कधी भजन करणे, कधी आणि त्यानंतर तिथे नंतर मी पोलीस करत होते. लहान मुलं असंच म्हणतात, रिटायर्ड मुलांना शिकवायला तिथे जाते. त्यामुळे मी कायम बिझी असेल आणि यांच्या बदल्या. त्यामुळे काय सगळं घर बघायचं आपण, मग घराचं पॅकिंग बिकिंग सगळं करण्यात वेळ कसा जात असेल काहीही समजून. फक्त मला आवडायचं की प्रत्येक गाव वेगळं, प्रत्येक माणसं वेगळी, शेजारकडे सगळीकडे छान वेळ असलेले. त्यामुळे मला कधी डर किंवा असं एकटेपणा असा कधी वाटत नाही. सगळ्यांपासून लांब असायचे ते कमी होतो. त्यामुळे ते कोणी आला गेला की आपली मस्त मजा यायची. सगळीकडे ऑफिसमध्ये आणि मग मी एकटी घरी, मग आपलं घरातलं काहीतरी करत करत दिवस घालवायचा. सगळ्यांच्या बरोबर मुख्य म्हणजे मैत्री करायला आवडायची. त्यामुळे मला कधीही त्या अनुषंगाने दुसरा येणारा असा प्रश्न की मग हे निवृत्तीनंतर सुद्धा 17 वर्षाचं आपण सहजीवन घेतलंय, तर मग मिस्टर घरी असल्यानंतर काही समस्या उद्भवल्या का? त्यांच्याकडे कामं सोबत गेले. मला तुम्ही गायलो ते गाणं बरोबर होत असं मला वाटतं. असो, तुम्हाला काही प्रतिक्रिया, तुला काही प्रतिक्रिया व्यक्त करायची? प्रतिक्रिया नाही द्यायची, त्याच्यावर फक्त एकच ऍडिशन करायचे की ती म्हणाली त्याप्रमाणे सगळ्यांच्या घर खूप मोठी असायची आणि अहमदाबादचं आमचं जे घर होतं तो अक्षरशः आम्ही भूत बंगला म्हणायचो. एवढं जवळजवळ 5,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम होतं. 6-7 रूम्स होत्या, खालीवर असं 2 मजल्याचं पसरलेलं होतं. आणखी विशेष म्हणजे त्या घराला दारं म्हणजे काचेची होती, त्याला मोठी आता ग्रिल्स नव्हत्या, नदीच्या काठावर होत्या. आणखीन पण तिथे असता एकही चोरी झालेली नाही. आणखी तिथं साप वगैरे यायचे, पुष्कळ गमती जमती व्हायच्या. तिथे ती एकटी असायची. त्याच्यामुळे शेवटी मी असा विचार केला की तिला एकटीला घरी ठेवण्यापेक्षा, कारण मला चोरी खूप असायचं जुनं म्हणून आणि आमचा संबंध गुजरात मागे होता. तर शेवटी मी याला बरोबर घेऊन जायला लागलो. म्हटलं ते हिला एकटीला घरी ठेवून जाण्यापेक्षा, कारण तिला गेलो की 3-4 दिवस मला बाहेर राहायला. तर हा त्याचा एक थोडासा मोठी खेळ असलेला हा एक खेळ होता. मगाच आपण विषय चालू होता आणि आपण प्रेमपत्र आणि इतर गोष्टी समजल्या होत्या, प्रेमविवाह आणि तरी सुद्धा ते यशस्वी झालं. तर मग दुसरा एक त्या अनुषंगाने येणारा प्रश्न असा की मग तुमच्यात कधी रुसवा फुगवा, भांडणं, खटके आणि अगदी कडाक्याचं भांडण असं कधी झालं होतं का? दोघे जण भांडणं मुळात होते, सगळ्यात जोशामध्ये भांडणं होतात. आणि तर ते म्हणतात ते खरं मला माहीत नाही की भांडणाशिवाय जगण्याला मजा नाही, पण ते खरी गोष्ट आहे. आमच्यात रुसवे फुगवे झाले होतात, सगळ्यांच्याच होतात, एवढेच झाले. कडाक्याचे म्हणजे अगदी घर सोडून जाण्यावरच काय कुठे झाले आणि ते अजून माझ्याबरोबर आहे याचा असं नाही. तिने समजून घेतलं का मी समजून घेतो सांगायचं. बरं, आपण दोघांचे छंद, आवड निवड कसे काय जोपासताना एकमेकांना कितपत प्रोत्साहन देतात? माझं छंद येत नसेल की मला एक तर वाचनाची खूप आवड आहे, दुसरं मला संगीताची खूप आवड आहे. संगीत ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं हार्मोनियमवर शिकण्याचा प्रयत्न केला. थोडीशी प्रगती झाली ती नंतर जे सुटलं नोकरीच्या गडबडीमध्ये, त्यानंतर कायम सुटलं आणि आता मला पेटीवर सारेगमचा वाजवले त्यांनी मला माहिती. बाकी दुसरे छंद म्हणजे लोकांसोबत म्हणजे कल्पना वगैरे मला कधीच छंद होता. ताई, तुम्हाला काय सांगायचं? ठीक आहे, आता आपण मुलाखत संपत घेण्यापूर्वी त्यांना विचारूया की म्हणजे सकाराम घटण्यासारखं जीवनाचे तत्वज्ञान वगैरे शब्द मी वापरत नाही,
पण तरी सुद्धा आपण एवढी 50 वर्ष अर्धा शतकी वाटचाल एकत्रितरित्या केली आणि आपल्यावर इतक्या सगळ्यांनी असं भरभरून प्रेम केलंय, तर त्या दृष्टीने आमच्यासाठी काही टिप्स किंवा काही असं संदेश म्हणा किंवा असं काय देऊ इच्छिता का आणि काय? एक कसं म्हणजे ते करायला ॲज इट कम्स आणि प्रत्येक गोष्टीमधला आनंद घेण्याचा प्रयत्न करावा माणसाने. म्हणजे आपलं स्वतःचं जीवन आनंदी होतं, दुसऱ्यालाही आनंद मिळतो. मी यांच्या मताशी सहमत आहे. आपल्या मनमोकळ्या उत्तरांबद्दल धन्यवाद. आपण म्हणजे आपल्याला प्रश्न बरेच असतील, काही जणांना आणखी पण सुटसुट येत असेल, माझ्याकडे आणखी प्रश्न तयार होते, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. या दृष्टीने तुम्हा दोघांना धन्यवाद देतो, या शक्ती वाटण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांतर्फे म्हणून एक छोटी की सर्वांची म्हणून आहे, कोणाची एकट्याची नाही आहे. तर मी स्वप्नजा आणि रामदादा यांना विनंती करतो की त्यांनी द्यायची. ही आमच्या सर्वांतर्फे आहे, कोणी एकटं आम्ही तुमचं ऐकलेलं आहे की आम्ही कोणी एकट्याने आणलेलं नाही, काही दिलेलं नाही, हे फक्त सर्वांच्या संमतीने होते. माझ्या अतिउत्साहीपणामुळे आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर प्रकाश यांना त्यासाठी दादा मृदुल आणि काहीबद्दल बोलायचे होते, ते राहून गेले. तर त्याला मी विनंती करतो की त्यांनी त्याला त्याच्या भावना आहेत त्याला शब्द व्यक्त करावे. 1-2 मिनिट